हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर मित्रांनो, ही क्लिप आहे शनिवार संध्याकाळची आणि आम्ही आलो आहोत थोडीफार शॉपिंग करायला. आणि कॅनडामध्ये शनिवार, रविवार आणि सोमवार लॉंग वीकेंड आलेला आहे, त्यामुळे 3 दिवस सगळ्यांना सुट्ट्या आहेत. आणि मला शनिवारी सुट्टी नसून रविवार आणि सोमवार 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. तर म्हटलं चला काहीतरी प्रोडक्टिव्ह करूया या 2 दिवसांमध्ये. आणि आता सुरुवात झालेली आहे समरची, तर म्हटलं की चला काहीतरी प्लांट्सची खरेदी करूया आणि थोडंसं आपल्या बॅकयार्डमध्ये फळभाज्या लावूया, फुलांची झाडं लावूया आणि काही इंडोर प्लांट्स मिळाले तर तेही घेऊया. म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत आज होम डिपोमध्ये. आणि आता मी होम डिपोच्या गार्डन सेक्शनमधनं थोडीशी प्लांट्सची शॉपिंग करते. Ooh, we got tomatoes, marigold, and पैशाचं झाड. जेव्हा कधी प्लांट्सची खरेदी करायची संधी येते ना मित्रांनो, स्पेशली समर्समध्ये असं वाटतं सगळीच झाडं घरी घेऊन जावी. एवढे सुंदर सुंदर फुलांची झाडं आहेत, गोंडे आणि खूपच प्रकारची फुलांची झाडं आहेत, गुलाबाची झाडं आहेत, फळांची झाडं खूप सुंदर सुंदर आहेत. तर असे सगळं बघून असं वाटतं की आपण सगळं घरी घेऊन जावं आणि आपल्या बॅकयार्डमध्ये लावावं. पण असो, आपल्याकडे जास्त स्पेस नाही आहे, म्हणून आपण लिमिटेडच वस्तू घेणार आहोत. आणि ही आहे नेक्स्ट डे मॉर्निंगची क्लिप. आता झाडं तर आणली होती, तर आता म्हटलं की याला रिपॉटिंग करून घेऊया. म्हणून मी आता यांना रिपॉटिंग करून घेते इथे आणि आरवसुद्धा माझी हेल्प करतो आहे. तर मित्रांनो, गार्डनिंग करणं, छान छान झाडं लावणं आणि झाडांची स्पेशली आवड असणारे असे किती लोक आहेत मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की मला तर याची खूप जास्त आवड आहे. आता तरी जागा कमी आहे, आपलं बॅकयार्ड नाही आहे, म्हणून जेव्हा आमचं स्वतःचं बॅकयार्ड होईल ना, त्यावेळेस तर मी खरंच खूप झाडं लावणार आहे. आणि स्पेशली समर्समध्ये तर खूप छान छान फुलांची झाडं लावायची आणि मस्तपैकी फळभाज्या लावायच्या आणि नंतर मग त्या फळभाज्या एन्जॉय करायचा. तो आनंदच खूप वेगळा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर आपण लावलेलं हे छोटंसं रोप आता मोठं होणार, त्याला फुलं येणार, त्याला फळं येणार, भाज्या येणार आणि ही सगळी वाढ आपण स्वतःहून बघणार आणि अनुभवणार. आणि हे सगळं अनुभवल्याच्या नंतर जेव्हा आपण पहिलं फळ त्या झाडाला बघतो, त्याचा आनंद आणि उत्साह तो वेगळ्याच लेवलचा असतो. तर मित्रांनो, आरवच्या वाढदिवसाच्या आधी आम्ही गेलेलो आयकियाला शॉपिंग करायला आणि तेव्हा आम्ही एक चेस्ट ऑफ ड्रॉवर बघितलेला, जो छान अशा डीलवर होता आणि ती संधी न गमावता आम्ही तेव्हा तर विकत घेतला होता. पण त्याच्यानंतर असेंबल करायला काही वेळच मिळाला नाही आणि घाईगडबडीमुळे आम्ही तो साईडलाच ठेवून दिलेला. तर म्हटलं की चला आता वेळ आहे तर त्यालाही असेंबल करून घेऊया आणि आरवचा रूम पण आपण चांगला डेकोर करून घेऊया. तर इथे अवधूत आता चेस्ट ऑफ ड्रॉवरच असेंबल करत आहे. तर इथे कोणतीही वस्तू आपल्याला असेंबल केलेली मिळत नाही, तर ती आपल्याला घरी आणून असेंबल करावी लागते. पण याच्याबरोबर ते आपल्याला एक बुकलेट देतात, त्याच्यात सगळं काही छान एक्सप्लेन केलेलं असतं. आपल्याला फक्त त्याप्रमाणे सगळे पार्ट्स एकमेकांना असेंबल करावे लागतात.
इंडियामध्ये जेव्हा तुम्ही फर्निचरची शॉपिंग करता तेव्हा तुम्हाला एक तर मस्तपैकी बिल्ड केलेलं मिळतं किंवा माणसं येतात घरी आणि ते करून देतात. पण इथे कॅनडामध्ये असं नसतं, तुम्हाला सगळं फर्निचर स्वतःच बिल्ड करावं लागतं. तर फायनली आपला चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे तो आता झालेला आहे रेडी, असेंबल करून घेतलेला आहे अवधूतनी. आणि जवळपास याला असेंबल करायला 2-2.5 तास लागले आणि त्याच्यात आरवसुद्धा त्याच्या पप्पाला हेल्प करत होता, ते तर तुम्ही बघितलंच. सो आता आपला चेस्ट ऑफ ड्रॉवर असा दिसतोय असेंबल झाल्याच्या नंतर. आणि ह्या ज्या मॅट होत्या ABCDच्या ह्या आरवच्या रूममध्ये आधीही होत्या. सो आता मी त्या काढून टाकलेल्या आहे. सगळा एरिया मस्तपैकी व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि या आता जागी मी कार्पेट ॲड करणार आहे. आणि ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्या तर मी तुम्हाला सांगितल्याच आहेत की हे आरवचे हँड्स आणि फुटप्रिंट्स आहेत, फर्स्ट बर्थडेचे आणि सेकंड बर्थडेचे. तर मी ते वॉलवर लावून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथे जसं की तुम्ही बघू शकता, इथे मी काही एज्युकेशनल पोस्टर्स आहेत जे मी आरवसाठी ऑर्डर केले होते ऑनलाईन. तर ते आले होते खूप दिवसापासून. तर आता त्यालाही मस्तपैकी व्यवस्थित वॉलवर लावून घेते. आणि हे पोस्टरसुद्धा मी तेमूच्या वेबसाईटवरूनच मागवले होते. जेव्हा कधीही मला असं काही आरवसाठी छान असं काही दिसलं आणि स्पेशली ते चांगल्या डीलवर असलं तर मी नक्कीच त्याला घेऊन ठेवते. आणि त्या वस्तू आज नाही तर उद्या कधी ना कधीतरी उपयोगी येतातच. सो याच्यामध्ये खूप सारे पोस्टर्स होते ज्याच्यातले मी काही लावलेले आहेत आणि काही अजूनही आहेत जे त्याला फ्युचरमध्ये उपयोगी येतील. सो हे सगळे पोस्टर लावून झाल्याच्या नंतर आता मी त्याचे जे ड्रॉवर्स आहेत ते ऑर्गनाईज करते, म्हणजेच त्याचे सगळे टॉईज ऑर्गनाईज करते. तसं बघायला गेलं तर मुलांचे टॉईज वगैरे ऑर्गनाईज करायला त्यांचे स्पेशल टॉईज ऑर्गनायझर पण मिळतात. पण सध्या तरी मी ते घेतलेलं नाही आहे, कारण की हा चेस्ट ऑफ ड्रॉवर आधी मी माझ्या बेडरूममध्ये ठेवणार होते. पण सध्या आता मला तिथे जागा नाही आहे, म्हणून मी म्हटलं की चला इथे आता ठेवूया आणि आरवची जे खेळणं आहेत याच्यात ठेवूया. आणि ज्यावेळेस मला लागेल त्यावेळेस मी माझ्यासाठी यूज करेनच आणि त्याच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येईन. आणि लहान मुलांची खेळणी तर वाढतच जातात, ती कधी कमी होतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घर कितीही आवरलं, कितीही छान मी ऑर्गनाईज करून ठेवलं तरी ते थोड्या वेळाने तसंच होणार आहे, हे आपल्याला माहिती असतं. तरीसुद्धा आपण त्याला व्यवस्थित नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो आणि मीही तेच करत आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता की आपला आरवचा रूम आहे तो आता मस्तपैकी असा ऑर्गनाईज झालेला आहे थोडाफार. आणि याच्यात अजूनही काही ॲड ऑन होईलच आणि जसं जसं होईल मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. आणि इथे तुम्ही बघू शकता की सगळे पोस्टर्स पण लावून झालेले आहेत आणि दिसायला पण खूप छान वाटत आहेत. सो आता खऱ्या अर्थाने असं वाटतं आहे की तो आरवचा रूम आहे म्हणून. तर हा आहे आरवचा प्ले रूम जो आता पूर्णपैकी व्यवस्थित रेडी झालेला आहे. आणि हे जे रायटिंग बोर्ड आहे याच्या खाली पण मी एक छोटीशी बास्केट ठेवलेली आहे, ज्या बास्केटमध्ये त्याचे सगळे सॉफ्ट टॉईज आहेत जो तो रेग्युलर खेळतो आणि यूज करतो. सो ते पण इझिली त्याला मिळतील. आणि ह्या ड्रॉवर्समध्ये सगळं ऑर्गनाईज केलेलं आणि कसं ऑर्गनाईज केलं तेही तुमच्याबरोबर शेअर करते. तर सर्वात जो वरचा ड्रॉवर आहे ना मित्रांनो, त्याच्यात मी त्याचे जे नवीन टॉईज आहेत ना जे अजून ओपन केलेले नाही आहेत ते ठेवलेले आहेत. दुसऱ्या ड्रॉवर्समध्ये मी शक्यतो असे टॉईज ठेवले आहेत जो तो कधीतरी मागतो आणि जास्त आवडीने आता खेळत नाही. सो काही दिवसानंतर मी त्याला डोनेट करून टाकेल. आणि जो थर्ड ड्रॉवर आहे ना त्याच्या सगळ्या छोट्या छोट्या वस्तू ठेवलेल्या आहेत, जसे रेल्वे ट्रॅक्स, बॉल्स, त्याचे स्मॉल कार्स वगैरे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही छोटे मोठे टॉईज आहेत ते मी ट्रेजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. आणि शेवटचा जो ड्रॉवर आहे ना त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या गाड्या आहेत, सगळे व्हेइकल्स आहेत जो तो रोज खेळतो आणि ते परफेक्ट त्याच्यात बसलेले आहेत. तर अशा प्रकारे आपला सगळा चेस्ट ऑफ ड्रॉवर पण ऑर्गनाईज करून झालेला आहे. सो फायनली आपल्या आरवचा प्ले रूम त्याच्यासाठी रेडी झालेला आहे. आता तो या प्ले रूममध्ये अजून जास्त एन्जॉय करेल, खूप काही काही नवीन नवीन गोष्टी शिकेल. तर चला आरवचंही रिॲक्शन बघून घेऊया की त्याला त्याचा रूम कसा वाटतोय. Let's see Arav's new room, Arav. Wow, Arav. V. That's right, Arav. Look at wow, Mama. And
and baby elephant and baby panda and a Pikachu. And baby elephant. Right, you can have it. Wow. Looks so nice, Aru. See your hand and your leg prints. Wow. That one. Yeah. आणि नेमकं झालंय असं मित्रांनो की याच आठवड्यामध्ये आरवच्या रूमचा जो स्विच आहे तो पण खराब झालेला आहे, म्हणून तिथे लाईट पण लागत नाही आहे. पण सध्याचा आम्ही तिथे लॅम्प ठेवलेला आहे. आणि या 2 दिवसातच मी खूप सारी असे डिक्लटरिंग केलेली आहे. आणि हे सगळे कपडे मी डोनेट करायला काढून ठेवले, जे अवधूत डोनेट करून येईल. तर हे सगळं आवरल्याच्या नंतर आम्ही निघालोय थोडंसं निसर्गामध्ये टाईम स्पेंड करायला. आणि आय होप तुम्हाला आजचा हा जो छोटासा ब्लॉग असेल तो तुम्हाला आवडला असेल. आरवचा रूम डेकोर आवडला असेल. जर आवडला आहे तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.